लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होऊन जवळपास महिना उलटलाय आणि या पहिल्या परीक्षेची तयारी जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे। उद्या पहिला टप्पा 102 मतदारसंघातला प्रचार थंडावलाय। मात्र आता सुरुवात झाली आहे ती अर्थातच लोकसभेच्या पहिल्या परीक्षेची म्हणजेच मतदानाची। मतदाना अवघे काही तास उरलेत आणि आपण बघतोय की नागपूरमध्ये लांबच लांब लागलेल्या ह्या गाड्या ह्या उद्या असणार आहेत मतदानाच्या सेवेसाठी। बॅलेट मशीन नेण्यापासून मतदान कर्मचारी नेण्यापासून ते प्रत्येक जबाबदारी हे सगळी जी लोक आहेत ती पार पाडणार आहेत। अनेक जण या सगळ्या कामामध्ये जरी असले तरी एनएमटी म्हणजेच नागपूरचं जे स्थानिक प्रशासन आहे, नागपूरचं लोकल ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो, त्याच्या जवळपास 400 गाड्या यासाठी डिप्लॉय करण्यात आपण बघतो की सगळीकडे ही लांबच लांब लागलेल्या रांगा ज्या दिसत आहेत। तयारीलाही सगळे लोक कर्मचारी आपल्यासोबत काही आहेत। ज्या पद्धतीने आपण बघतोय की यावर ज्या ठिकाणी ही गाडी जाणार आहे, विवेकानंद नगर असेल, मनीष झोनल ऑफिसर जे आहेत तो कोण असणार आहे, त्याचं नाव, त्याचा नंबर, त्या ठिकाणचे बूथचे नंबर्स, त्याचा स्थानिक पत्ता, ही सगळी लोक इथे दिलेली आहेत। काही लोक आपल्यासोबत आहेत। मित्रा, तू किती वर्ष झालं एनएमटी मध्ये काम करतोयस आणि एक मोठी जबाबदारी असं म्हण किंवा या उत्सवामध्ये सामील होतोय, काय कशी प्रतिक्रिया? सर, 2000 लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 मध्ये हंसा सिटी बस 10 नंबर नाकावाडी इथून आमच्या 40 बसेस निघालेल्या आहे आणि एनएमसी द्वारे इथे जे काही लोक असतील त्यांना आम्हाला जसं की महाराष्ट्र हायन्स प्रायमरी स्कूल, स्वामी विवेकानंद, इथे आम्हाला त्यांना पोहोचावं लागणार आहे। आणि एक आमच्यावर ही सर्वात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती आम्हाला सोपवलेली आहे। तर आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना नेण्याचा प्रयत्न किंवा गाडीची किंवा कशाची हानी न होता, आणि मेन मुद्दा म्हणजे आम्हाला पण या निवडणुकीमध्ये वोटिंग करायचं आहे। तोच मुद्दा आहे की तुम्ही ड्युटीवर असणार आहेत सगळे आणि वोटिंगसाठी कसा वेळ काढणार? आपले सगळे मित्र पण आहेत, वोटिंगसाठी कसा वेळ काढणार? सर, वेळात वेळ जरी आम्हाला चांगल्या पद्धतीने जरी सहभागी लोकांनी आम्हाला मदत केली तर आम्ही पण वोटिंग करू शकतो। जसं की आमचं वोटिंग बाहेर असतं विलेजमध्ये, तर आम्ही सिटीमध्ये आमचं काय म्हणते लोकसभेमध्ये आमच्या ड्युट्या लागल्यामुळे आम्हाला ते संधी द्यायला पाहिजे वोटिंग करायची। वोटिंगची संधी यांना देखील दिली पाहिजे असं म्हणतायत काही अजून आपले लोक आहेत। तुम्ही या पुढे पूर्ण दिवसभरात हे सगळे धगधग असेल, मतदानाला कसा वेळ काढणार? आता बघूया, जसा जसा वेळ भेटेल। आम्ही जेव्हा 5 वाजतापर्यंत आहे ना मतदान, आम्ही जाऊ शकतो, कारण की आमची फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट राहते, 2 शिफ्ट आहे ना आमच्या। माझी अगर फर्स्ट लागली तर सेकंड मध्ये जाईल, सेकंड लागली तर फर्स्ट मध्ये। ऊन भयानक आहे नागपूरमध्ये, तावरा म्हणजे अगदी 8 वाजता 30 पर्यंत, दुपारी 40-42 पर्यंत जाते। लोक उतरतील मतदानाला असल्या उन्हाच्या कारात सगळ्यात तुझी पद्धती? आता तर उतरणार ना लोक। आता मतदान तर मोठा विषय आहे ना, जे नाही उतरतील ते त्याची वेगळी गोष्ट आहे, पण लोकांना उतरला पाहिजे, कारण की मत हे गरमीची सवय नागपूरकरांना, ते तापमान तुम्हाला माहिती आहे नागपूरच्या 46-45 जातच, आम्हाला तर सवयच लागली। आता उन्हाळ्यातच गाडी चालवतो आम्ही। काळजी जी होती, जास्तीत जास्त लोक कशी यामध्ये उतरतील याचा प्रयत्न होतोय। जवळपास 400 बस या सगळ्या नागपूर शहरात आजूबाजूच्या शहरांमध्ये आपापले निवडणूक कर्मचारी असतील, जे काही टेलिकॉम मशीन आहेत ह्या सगळ्या गोष्टी असतील, बॅलेट मशीन असतील, या सगळ्या पोहोचवण्याची एक मोठी जबाबदारी एनएमटीच्या या सर्व वाहन चालकांवर दिली गेली आहे। त्यामुळे ह्या जबाबदारीनंतर देखील मतदानाचा आपला हक्क आपण बजावू असं देखील हे कर्मचारी सांगतायत। पण सरशद राहुल जोरी, न्यूज 18 लोकमत, नागपूर।